पीक तयार आलो मी कुठला पीक ते मी खिरीस लावून ठेवायचं बापू मी जर जन्मली नसते भाड्या तर कुणाला करून घेतो तास ते माझ्यासारखं कडू होतं म्हण त्यानं म्हणून तुझ्या मायला करून घेतलास कुलपाला किल्ली कमळाची कमळाचं कुलूप आहे माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही आम्ही आता बांबू आणले सारा बांबू लावायचं काम करायचं मुसलमानांना भ्यायचं काही कारण नाही तर 35 मिनिट शिल्लक आहेत तर नरेंद्र पाटील साहेबांनी खूप बोलायला पाहिजे होतं का तर त्यांच्या वडिलांच्या त्यागातून सगळ्या मराठा समाजाला न्याय द्यायचं काम ज्या कुटुंबांनी केलेलं आहे असं म्हणजे अण्णासाहेबाला मराठा समाजाचं दैवत म्हणायला काही हरकत नाही एवढं मोठं काम त्या माणसांनी केलं त्यांचे सुपुत्र आपल्या समोर इथं बोलत होते म्हणजे रामभाऊ किती नशीबवान आहेत बघा की नरेंद्र पाटील आले आणि पाशा पटेल बी आले आम्ही मस्करीत बोलत होतो आमच्या तिघाची वेगळी मस्करी होती पण तिथंच थांबली खरं तर राम शिंदे प्राध्यापक होते राम शिंदे मला वाटतं पंचायत समितीला सभापती होते मंडळी हा बरोबर आहे तर मला मुंडे साहेबांनी सांगितलं की जरा तुम्ही जामखेड मध्ये दौरा वाढवा काव साहेब तर म्हणले तिथं एक राम शिंदे नावाचा प्राध्यापक आहे आणि त्यांची मिसेस सभापती आहे आपणाला एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता या पोरातून तयार करायचा आहे आणि मग मी किती बार आलो किती बार आलो मी आणि तुम्हाला का बरं कोण जरलं तर माहिती का हे मोठं होणार आहे म्हणून आमच्या लोकांना लवकर कळत नाही आणि म्हणून तेव्हा मी एवढ्या चक्रा मारल्या आणि मग रामभाऊला त्या काळात 2009 ची जी उमेदवारी मिळाली त्यावेळेस मी आमदार होतो रामभाऊ यायचे आमदार निवासवर माझं हो अरे म्हणलं तुमचं तिकीट तुमच्या खिशात आहे मुंबईत राहू नका गावात जावा रामभाऊला खरं वाटलं नव्हतं आता ते शेवाळ्याला भीत होती तर मी म्हणलो शेवाळ्याला द्यायचं नाही पुन्हा बघू तुम्हाला दिल्लीचा नेता तयार करायचा आहे आणि ते शब्द खरं ठरलं की पुन्हा तेच राम शिंदे या राज्याचा गृहमंत्री झाला एवढं मोठं स्वप्न मुंडे साहेबांनी बघितलं होतं जरा थांब की तुला कशाला गुदगुले वगैरे भावानो मी आजचं व्यासपीठ बघितल्यानंतर मला स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की शेवाळे वकील साहेब स्टेजवर येतील मला शॉकच बसला ते जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्राध्यापक माधवाबा पुढे गेले ते बी दिसले म्हणजे राम शिंदेच्या विरोधामध्ये विधानसभेची निवडणूक लढवलेले 3 उमेदवार स्टेजवर आहेत थांबा पुढच्या निवडणुकीत इथं ही सभा जर झाली तर पुढच्या निवडणुकीच्या राम शिंदेच्या प्रचाराला रोहित पवार सुद्धा या स्टेजवर राहतो काळजी नका करू असा एक चमत्कार राम शिंदेचा आहे मला शेवाळेकर बघितल्यानंतर गुटलेला झाला का बरं आपले दोस्त आहे म्हणून सांगला परवा इंग्लंड मध्ये एक एलिझाबेथ टेलर नावाच्या हिरोईनचं लग्न झालं लग्न होतं 11वं
ती बी पहिल्या नवऱ्याबरोबर. पत्रकारांनी विचारलं की 11वं लग्न पहिल्याबरोबर कसं काय? ते म्हणजे 10 बघितले सगळे हरामखोर सारखे होते, पहिल्यावर अन्याय नको म्हणून शिवाळ्याचं स्टेज बघितलं. स्टेज माझ्या मागे ते राळे भात बसले, ते नाही ते नाही दुसरे 12 वर्ष राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते ते तापकीर. कुठे? हा ते राष्ट्रवादीचे, ते राष्ट्रवादीवरून तिकडे गेले. पण राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाल्यानंतर 12 वर्ष हा माणूस राष्ट्रवादीतला, तो सोडून राम शिंदेच्या स्टेजवर येतो. राळे भात सारखा प्राध्यापक जे की राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढवून या तालुक्यामध्ये राम शिंदेपेक्षा 3000 मतं जास्त घेतलेला माणूस अरे स्टेजवर येतो. याच्यात कुठतरी पाणी मुरतंय, त्याच्यात पाणी एकच मुरतंय. ही लढाई भूमिपुत्र आणि तुम्ही सगळ्यांना सोबत आहे आणि राजपुत्राचं टंबरेल वाजवणार आहे हे सूर्यप्रकाशित के सत्य आहे. ते 2-3 मुस्लिम कार्यकर्ते म्हणले हम कुठं राहतो थे, हम कुठं राहतो थे, चौधरी बी तुम्हाला मुसलमानांना भ्यायचं काही कारण नाही. हे शब्द जे काँग्रेसवाल्याचे येतात ना, निवडणूक आल्यावरच येतात, पहिले येत नसतात. तुम्हाला गंमत सांगतो, एका घरात एक म्हातारा म्हातारी राहायची. अडचण अशी होती की म्हातारी म्हाताऱ्याला जोड जीव देत नव्हती. एके दिवशी रात्री 2 वाजता चोर घरात आल्या म्हातारी ठणाना बोंबलली आणि म्हाताऱ्याच्या गळ्यात पडली. आता म्हाताऱ्याचं काम काय की त्या चोराला शिव्या देणे, मारणे. ते म्हातारा तसं केलं नाही. त्या चोराला म्हणलं 2-4 महिन्यात एकदा येत जा रे, तू आल्याशिवाय ही माझ्या गळ्यातच पडणार नाही. तसं हे हरामखोर काँग्रेसवाले मुसलमान आपल्या गळ्यात पडावं म्हणून म्हणतात. अरे कोण काही करत नाही. मी पाशा पटेल 25 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पक्षामध्ये आलो. मी कुठे? पाशा पटेल मी कुठे? तर मी राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. या राज्यातले शेतकरी जे शेतमाल पिकवतात त्याच्या मालाचा उत्पादन खर्च काढून दिल्लीला कळवायच्या महत्वाच्या आयोगाचा अध्यक्ष एका मुसलमानाला केलं भाजपने. मला काय करायला पाहिजे होतं? मला हज कमिटीचा अध्यक्ष करायला पाहिजे होतं. मला वक्फ बोर्डच करायला पाहिजे होतं. काही न जमलं तर कब्रस्तान करायचं होतं. तिकडे करायला पाहिजे ना. अरे तिथं केलं नाही तर तुमच्या सगळ्यांच्या कष्टाच्या मोबदला द्यायच्या आयोगाचा अध्यक्ष मला केलंय. याचा अर्थ कर्तृत्व असलं की न्याय मिळत असलं कोणी पक्षाचं, भारतीय जनता पक्षाचं, या अभिमानानं सांगतो. दुसरं एक पद आहे माझ्याकडे जे तुम्हाला कुणालाही माहिती नाही. काय पद आहे मला? अरे 2050 ला या पृथ्वीवर 2 डोळे, 2 कान, 2 हात, 2 पाय अशी आकृती शिल्लक राहायची शक्यता नाही. म्हणजे माणूस जात पृथ्वीवर राहायची शक्यता नाही.
अशी परिस्थिती तयार झालेली आहे। या परिस्थितीमध्ये ही मानवजात वाचवायची कशी? जगामध्ये पहिला प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। एक टास्क फोर्स तयार केला मुख्यमंत्र्यांनी, 2 उपमुख्यमंत्र्यांनी, आदरणीय एकनाथ शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार, तिघांनी म्हणले एक टास्क फोर्स तयार केला। त्या टास्क फोर्सचं नाव ऐका जरा, चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट सस्टेनेबल डेव्हलपमेंट टास्क फोर्स, याचे अध्यक्ष आहेत एकनाथ शिंदे। आणि या अशा महत्वाच्या टास्क फोर्सचा कार्यकारी अध्यक्ष कोण आहे? त्याचं नाव पाशा पटेल आहे। काय दिलं पाशा पटेलने? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 65 वर्षात ज्या हरामखोर काँग्रेसवाल्यांनी शेतकऱ्याची तुमच्या जे मेक मारले ना, ती मेक काढायसाठी मोदी साहेबांनी 7 लोकांची कमिटी केली आहे। आणि त्या 7 देशातल्या 7 लोकांपैकी एक नाव पाशा पटेल आहे। माझे 14 समितीवर आहे भारतीय रामभाऊ। भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती एक पद असतं, पण या देशात एक माणूस आहे, एक माणूस आणि 14 पद असलेला मी एकमेव पाशा पटेल आहे। त्याच्यामुळे काँग्रेसवाल्यानो मुसलमानाला आता भेद दाखवायची गरज नाही। मुसलमानानो, तुम्हाला काँग्रेसने काय दिलंय? आजादी के 60 साल मुसलमान बेहाल, नौकरियों में 2%, 55% हमाल और पंजा 13 कमाल। या पंजाला तुम्ही सगळे मुसलमान पंजाला हाणायचे आणि पंजानं मुसलमानांनी अरे आम्ही काय येडे कडूच्या आम्हाला कळत नाही। अरे आम्हाला सगळं कळलं आता, कोणाची जिरवायची आमचं बी लक्षात आलेलं नाही। आणि म्हणून या देशातल्या मुसलमानांनी 23% मुसलमान बंगालमध्ये काँग्रेस संपले, 27% मुसलमान उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस तिथलं संपली। 30 वर्षात बंगालमध्ये आणि यूपी मध्ये काँग्रेस एवढ्या मोठ्या संख्येनं मुसलमान असताना आली नाही। त्याचा अर्थ मुसलमानांनी या देशातली काँग्रेस संपवायचं ठरवलेलं आहे। तुम्ही सुद्धा 20 तारखेला या तालुक्यातलं काँग्रेस नाबूद करा, जर तुम्हाला जगायचं असेल तर। ज्याला ज्याला जगायचंय त्यांनी कमळाला हाना, आपण चाललंय आपलं ते बापाचा हाना नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतो, मला वाटायचं की रामपूरचं कसं होईल, पुढे तर लई मोठी ताकद आहे, पण ते प्राध्यापक घायला बघितलं मी, तुझी बेकार माणूस आहे ते। तुम्ही